स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. मित्रांनो, आज आपण EPS 95 पेन्शनबद्दल खूपच महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. तुम्हाला एकच विनंती, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आणि EPS 95 पेन्शनबद्दल जेवढे काही तुमच्या मनातल्या डाऊट असतील नक्की सर्वचे सर्व क्लिअर होईल. मग मित्रांनो, आता बघू आपण EPS 95 पेन्शन. जर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा, हीच माझी विनंती. मग मित्रांनो, EPS म्हणजे काय? तर एम्प्लॉई पेन्शन स्कीम म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना. ही योजना 1995 मध्ये सुरू करण्यात आली. योजना EPFO अंतर्गत आहे. या संस्थेत कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 12% रक्कम जमा केली जाते. इतकीच रक्कम कर्मचारी ज्या कंपनीच्या काम काम करतात त्या कंपनी देखील जमा करतात. म्हणजेच कंपनी जी 12% रक्कम जमा करते त्यापैकी 8.33% वाटा EPS मध्ये जमा होतो व 3.67% वाटा EPF मध्ये जमा होतो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहिती EPF म्हणजे आणि EPS म्हणजे जो आपला चर्चेचा विषय तोच आहे. त्यामध्ये 8.33% वाटा जमा होतो आणि जो आपला पी एफ राहतो त्यामध्ये 3.67 कोण म्हणजे जेवढा कर्मचारीचा वाटा आहे तेवढाच वाटा कंपनी देखील त्याच्यामध्ये टाकते. मग मित्रांनो, यासाठी पात्रता काय? तर पेन्शन प्राप्त करणारे संबंधित कर्मचारी वय 98 वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि सोबतच कर्मचाऱ्यांनी 10 वर्ष सेवा दिलेली असावी. जर संबंधित कर्मचाऱ्यांनी 9 वर्ष 6 महिन्यांपेक्षा कमी काळ सेवा दिली असेल तर ते पेन्शन मिळण्यास पात्र असणार नाहीत. म्हणजेच मित्रांनो, 58 वर्ष तुमची सेवा कंप्लीट झाली पाहिजे. सोबतच तुम्ही कमीत कमी 10 वर्ष म्हणजे 9 महिने 6 महिन्याच्या वर तुम्ही या ठिकाणी काम केलेलं पाहिजे. 9 महिने 6 म्हणजे तुमचं 9.5 वर्ष जर तुम्ही काम केलं तर ते 10 वर्ष गणलं जातं आणि जर तुम्ही 9.5 वर्षापेक्षा कमी काम केलं तर ते 9च वर्ष गणलं जाईल मित्रांनो. मग तुम्हाला 9 महिने 6 महिन्यापेक्षा जास्त काम करायला पाहिजे. म्हणजे ते 10 वर्ष ते गणले जाईल आणि तुमचं 58 वर्ष वय होणं कंपल्सरी आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस कंप्लीट करावं लागेल आणि 10 वर्ष देखील तुम्हाला त्या ठिकाणी सेवा द्यावा लागेल. मित्रांनो, तुमचं वय जर 58 वर्ष झालं नसेल आणि तुमची सर्व्हिस 10 वर्ष झाली असेल तरी देखील तुम्ही पेन्शनचा लाभ घेऊ शकता. पण जर तुमची सर्व्हिस 10 वर्ष झालेली नाही आहे आणि तुमचं वय 58 वर्ष झालं आहे तरी देखील तुम्ही पेन्शनचा लाभ घेऊ शकणार नाही. तुम्ही पेन्शनसाठी पात्र ठरणार नाही. तुमची जी रक्कम जमा झाली EPSमध्ये ती तुम्ही रक्कम काढू शकता. हेच मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे. मग मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं EPFO अंतर्गत ही पेन्शन आहे. तुम्हाला EPFO अंतर्गत ही पेन्शनमध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं मागच्या आपली तुम्ही स्लाईड बघितलीच की 12% कंपनी जमा करते, 12% आपण म्हणजे दोघांचे मिळून त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन राहतं मित्रांनो. आणि त्यापैकी काही वाटा जो कंपनीचा 12% आहे त्यातला EPSमध्ये जातो आणि काही वाटा PFमध्ये जातो. आता EPFमध्ये सदस्य फायदा काय मित्रांनो? तर एखादा कर्मचारी मरण पावल्यास त्यांच्या पत्नी किंवा पतीला पेन्शन मिळते. सोबतच 2 अपत्य असेल तर त्यांना देखील वयाची 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत पेन्शन मिळते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर असताना अपंगत्व आल्यास त्यांना लाभ दिला जातो. एखाद्या कर्मचाऱ्याचे लग्न झालं नसेल आणि त्यांनी जर आईवडिलांना वारस लावला असेल तर त्यांना देखील पेन्शन मिळेल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, जे EPS पेन्शनसाठी पात्र आहेत त्यांचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला किंवा पतीला पेन्शन मिळते. सोबतच त्यांना जर 2 अपत्य असतील, जास्तीत जास्त 2 अपत्य मित्रांनो, 1 असेल 1 आणि 2 असेल 2. जास्तीत जास्त 2 अपत्यापर्यंत 25 वर्ष त्यांचं जोपर्यंत वय होत नाही त्यांना देखील काही प्रमाणामध्ये पेन्शन मिळते. जसं की त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पोषणासाठी हा पैसा मित्रांनो उपयोगी पडू शकतो. त्यामुळं 2 जे अपत्य आहेत त्यांना देखील 25 वर्ष त्यांचं कंप्लीट होईस्तोवर त्यांना देखील पेन्शनचा लाभ मिळतो. तसंच जर समजा आता एखादी जण कामावर काम करत असताना अपंगत्व आलं, त्यांना देखील मित्रांनो लाभ मिळतो आणि आई-वडिलांना जर कधी त्यांनी वारस लावला असेल तर आई-वडील देखील या पेन्शनसाठी पात्र असतात. आई-वडिलांना विभागून पेन्शन दिली जाते. मग मित्रांनो, चर्चेतील मुद्दा काय आहे? तर सरकारने 2014 मध्ये EPS 95 पेन्शनधारकांसाठी कमीत कमी ₹1000 पेन्शन निश्चित केली होती. 1 सप्टेंबर 2014 नंतर निवृत्त झालेले व सध्या कार्यरत असलेले कर्मचारी यांच्याकडून EPFOने ऑनलाईन अर्ज भरून घेतला आहे. EPS 95 पेन्शन कमीत कमी ₹7,500 हो व सोबत महागाई भत्ता मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्र्यांची भेट देखील आता घेतलेली होती. मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कमीत कमी जी पेन्शन EPS ती 2014 मध्ये ₹1000 करण्यात आली. म्हणजे पहिले खूपच कमी होती मित्रांनो. तर आता काय केलं की जसं आंदोलन झाले तर त्या टायमाला 2014 मध्ये कमीत कमी ₹1000 पेन्शन करण्यात आली आणि नंतर 1 सप्टेंबर 2014 नंतर जे काही रिटायर झाले, आता जसं आपण बघतोच की पेन्शन वाढवून द्या, पेन्शन वाढवून द्या असं आंदोलन चालू आहे. त्यामुळं काय केलं EPFOने की 1 सप्टेंबर 2014 नंतर जे रिटायर झाले किंवा जे आता सध्या कर्मचारी कार्यरत आहे त्यांच्याकडनं ऑनलाईन फॉर्म भरून घेतला आहे, ऑनलाईन अर्ज भरून घेतलेला आहे हेच पेन्शन वाढीसाठी. म्हणजे त्यांना लाभ मिळू शकतो मित्रांनो. आणि आता जे जसं तुम्ही बघता जे आपलं शिष्टमंडळ कंटिन्यू अर्थमंत्र्यांना भेटत आहे, काही ना काही निवेदन देत आहे. तर त्याच्यामध्ये मुद्दा काय मित्रांनो,
तर पेन्शन कमीत कमी ₹7,500 पाहिजे आणि महागाई भत्ता त्याच्यामध्ये त्यांना जोडून भेटायला पाहिजे. मित्रांनो, आणि तुम्हाला जसं की माहितीच आहे, की ई-पी-एस पेन्शन जी या ई-पी-एस पेन्शनबद्दल म्हणजे जेवढं काही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि आशा करतो मित्रांनो, की ई-पी-एस पेन्शन जी ती नक्कीच वाढणार आहे. जसं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाच्या माध्यमातून जे आपले बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना या योजनेत या स्कीमचा नक्कीच फायदा होईल. ते जे कमीत कमी म्हणजे त्यांचं जे खर्च भागत नाही, तर ₹7,500 महिना झाल्यावर नक्की त्यांचा तो खर्च भागण्याचा अ, भागू शकतो. तर मित्रांनो, आशा आहे, की ही पेन्शन नक्कीच वाढेल. आपण बघूच नवीन जेव्हा पेन्शन वाढेल तेव्हा नवीन आणखी अपडेट येईल त्या टायमाला मी तुम्हाला आणखी एक तुम्हाला माहिती महत्त्वपूर्ण माहिती देणारच आहे. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनसे आभार मानतो. मनापासून धन्यवाद प्रकट करतो. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसअडव्हान्टेजला आवर्जून सबस्क्राईब करा. तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो.